5 वर्ष झाले तिथून डांबरी बरं का शिरवडचा रस्ता आलाय, वर डांबरी झालाय. मग इथं काय झालंय? रस्ता कोणी अडवला? कोणी अडवलं? 4 घरांनी अडवलाय. बरं तुम्ही कळवलं का जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला? बस सगळं आता गावच आलं, इथं वाडी आली. लेखी कळवलंय का? लेखी कळवलं की मग यांनी काय याचे त्याचे पत्र घाल दापायचं का? अहो तुम्ही कळवलंय का तसं प्रशासनाला? मग पाहत असतील ना. विषय घेतलेला हा ग्रामसभेत विषय घेतलेला. सरपंच कुठे? सरपंच सरपंच बाईला बोलवा. आम्ही बोलतो मग काय चुकीचं नाही बोलती आम्ही. सरपंच कुठे? आता किती वर्ष झाले? ऐका ऐका थांबा. हो जरा हो ऐका ना शांत. मॅडम यांच्या भावना बरोबर आहे. रस्ता जर लोक करून देत नसतील तर याच्यावर मार्ग निघणं गरजेचं आहे. काय करता येईल? सर यांना रस्ता पाहिजेच, कारण नाही ना शाळकरी मुलं, जी म्हातारी माणसं आहेत, गाड्यांना सुद्धा जाता येत नाही. खरं तर अतिक्रमणाचा विषय आहे, तर माझी अशीच विनंती राहील, जे यांनी अतिक्रमण केले लगतच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास होते आणि जायला रस्ता राहिलेलाच नाही आहे. खरं तर त्यांना विनंती अशी राहील की त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढावं आणि न वाद घालता सगळा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही जिल्हा परिषदेला कळवलंय का इथं अशी अडचण आहे म्हणून? लेखी कुठल्या साहेबाला कळवलंय? लेखी नाही. लेखी कळवायला पाहिजे ना. त्यांना काय त्यांच्या पाठील डोळे आहेत का? त्यांच्या निदर्शनामध्ये आणलं पाहिजे की रस्त्याच्या दोन्ही कडेने अतिक्रमण झाले, त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोय. ज्या वेळेस सेनावाडीचे लोक इथं आले त्यावेळेस माझे मिस्टर तंटामुक्ती अध्यक्ष राजूदादा सुकाळे, आम्ही स्वतः इथं अंकुशनाना आहे. मॅडम रस्ता ज्यांच्या ज्युरिडिक्शन खाली, रस्ता ज्यांच्या सुपरविजन खाली आहे त्यांना आपण कळवायला पाहिजे ना. आम्हाला असं वाटलं सर का गावातल्या गावात आहे ना नको वरती जायला, गावातल्या गावात जर विषय सगळ्यांनी मते जर हे आपण रस्ता तिकडे हे करायचा, आता वडा कडून काढायचा आणि रस्ता कडून करायचा. हा तसं मग हा ओढाच आहे. वडा तर काढलाच पाहिजे ना. वडा काढल्यावर रस्ता करता येईल ना. वड्याच पाणी आले पुढे काढून घ्यायचं. यांनी गटारांची गेलं पाहिजे ना खाली. मग आता हे कोणी हा रस्ता जो आहे, रस्ता तर जागेवरच आहे. हो मग इथे पिशवी कुठे रे? अडवलंय कोणी? इथं आता लगतचा जो शेतकरी आहे सुनील उकिरडे, त्यांनी तहसीलदारांका अर्ज केला होता इथं मुरुम टाकला म्हणून, आणि त्यांनी नंतर म्हणजे त्यांचं म्हणणं असे माझ्या जागेत टाकलं का? हो त्यांचं म्हणणं असं आहे ही माझी मालकी हक्काची जागा आहे. पण त्यांच्या मालकी हक्काची नाही. नाहीच आहे ना. अच्छा असेल तर त्यांनी सिद्ध करावं. नाहीच आहे तर सिद्ध करायचं काय विषय? पण नाही असं आपल्याकडे पुरावा नाही. आहेत ना आहे पुरावा. अच्छा काय पुरावा? जुने नंबर आहेत ना, तुम्हाला दाखवतो ना आम्ही. परवाकडे दाखवले त्याला बोलव बरं. आता तुम्हाला मी जो नंबर दाखवला ना त्या नंबरापासून सरळ पश्चिमेला जर मोजलं तर साधारणपणे 60 ते 70 फूट आहे. एवढा मधला हा जो बोळ आहे रस्ता, रस्ता कोणाची जागा आहे? सरकारी जागा आहे. जिल्हा परिषदची जागा आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायतनी पाहायला तुम्ही पाहिजे. आता ज्यांचं कोणाचं नाव घेतलं त्यांच्याशी कधी बोलून पाहिलं? खूप वेळा बोलून झाले. ते काय म्हणतात? ते म्हणतात ही जागा आमची आहे, ते पूर्वीचे म्हणतात ती जागा आमची आहे. आता त्यांचं जर मग इथपर्यंत आलं, दोघांची जागा आहे तर मग रस्ता कुठे गेला? रस्ता कुठे गेला एवढाच मुद्दा आहे त्यातला. आता ही जी लोक म्हणतायत की खालच्या रस्त्याने खालच्या लोकांनी रस्ता दाबला, वरच्या लोकांनी रस्ता दाबला, तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे, काय वस्तुस्थिती काय? मी रस्त्याची पश्चिमेकडच्या बाजूची मोजणी खाजगी सर्वे करून घेतली आणि पूर्वेकडची पण केली. त्याच्यानुसार मध्य रस्ता घेऊन हा रस्ता तयार करून घेतलेला आहे. मग आता आपण जिथं उभे आहोत हो ही जागा जुना रस्ता आहे. जुना म्हणजे सरकारचा ना? हो सरकारी रस्ता. मग ते काय संबंधित माणूस म्हणतोय आमच्या जागेत कशाला मटेरियल टाकलं? ते त्यांनी पंचनामे केले आपल्या समोर. काय तो पंचनामा पण झाला? मग त्यांचं म्हणणं चूक का बरोबर? त्यांचं म्हणणं कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे. आता तुमचं काय, तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काय सुचवाल, काय करायला पाहिजे? असा रस्ता खोदणं योग्य आहे का? माझं असं मत आहे का सरकारी मोजणी करून समन्वयाने रस्ता करणं, दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी आहे ना ते अतिक्रमण करायचं नाही, समन्वयाने मोजणी करून रस्ता तयार करून घेणं असं माझं आव्हान आहे. मग तुम्ही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांशी बोललेत का कधी? हो बोललेलं आहे, अनेक वेळा बोललेलं आहे. ते काय म्हणतायत? ते प्रत्येकाचं म्हणणं येतं का माझं इकडे, माझं तिकडे निघते, माझं इकडे निघते. प्रश्न सुटत नाही. हो सुटत नाही. काय मार्ग मग? त्याला मार्ग एकच, आम्ही त्यावेळेस मार्ग काढला होता काही जे काही लोकांचं अतिक्रमण आहे ते सोडून मध्यावरती हा रस्ता घेतलेला आहे. आता कोण मान्य करणार ना? ते मान्य खालचा नाही म्हणणार करणार. मी पुढून, वरचा म्हणणार मी
आतमध्ये मान्य नाही करत ते लोक. म्हणजे हे मोजलं पाहिजे ना. हो, परत सरकारी मोजणी केली पाहिजे. खासगी मोजणी मग आता ग्रामपंचायतीने याबाबत पंचायत समितीला कळवायला पाहिजे. कळवलेलं ते आहे. म्हणतात अजून नाही कळवलं म्हणतात. सॉरी, तहसील कार्यालयाला कळवलं होतं. रस्ता झेडपीचा आहे. हो रस्ता झेडपीचा आहे. हो. झेडपीला पण कळवायला पाहिजे ना. हो, कळवायला पाहिजे. आता प्रांत साहेब काय म्हटले की तुम्ही असा काय रस्ता अडवू नका, आपण संदर्भात एक संबंधित लोकांची अधिकाऱ्यांची मिटिंग कॉल करू, हो. त्यांना सांगू. हो. आता तुमची भूमिका काय? आता तो जो अडवलेला रस्ता आहे तो खुल्ला करून म्हणजे ते गाडून आणि संबंधित अधिकारी प्रांत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वहिवाट चालू करायची आणि ते प्रांत साहेब वगैरे इथं संबंधित अधिकारी आल्यानंतर बसून चर्चा करून मार्ग काढायचा. असं तुमचं आव्हान आहे. काय नाव? सूर्यकांत जाधव, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, आदिवासी भागातनं. अच्छा, याच वॉर्डातला आहे मी. म्हणजे हा जो विषय चाललेला आहे हा गेल्या 50 वर्षापूर्वीपासूनचा विषय चाललेला आहे आणि प्रत्येक वेळेस या रस्त्यावरती निधी पडतो, सरकारी निधी पडतो किंवा झेडपीचा निधी पडतो. पण स्थानिक शेतकऱ्यांची अडवणूक असल्यामुळं हा रस्ता काही आजपर्यंत झालेला नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे 3 वेळा झेडपीचा निधी इथून फिरून गेलेला आहे. ते काम काही झालेलंच नाही. सर, आमच्या शाळेतली जवळपास 150 मुलं डिंगोर येथे पुष्पवत विद्यालयामध्ये जातात. पावसाळ्यामध्ये किमान गुडघाभर खड्ड्यातनं पाण्यातनं त्यांना जावं लागतं आणि सर, या आदिवासी मुलांनाच नव्हे तर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना असतील, इथल्या स्थानिक लोकांना पण या रस्त्याची गरज आहे. फक्त आमच्या समाजालाच आहे असं काही विषय नाही आहे. पण तरीसुद्धा इथले काही शेतकरी आपसमध्ये वाद असल्यामुळं हा रस्ता गेला 50 वर्ष आहे तसाच आहे. उलट वर्षोनुवर्ष हा रस्ता अगदी खराबच होत चाललेला आहे. त्याच्यामुळं दळणवळणीचं खूप अवघड होते. पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर इमर्जन्सी जर कोणी पेशंट असला तर सर खूप कष्ट करून त्याला इथून डिंगूरपर्यंत न्यावं लागतं आहे. आज एखादा पेशंट आजारी पडला तर कुठून नेणार तो सर्वात मोठा त्या पेशंटच्या पुढं आणि त्या तुम्ही? आता रस्ता खोदून ठेवला, आता कसं नेणार? सर, तो आता एवढ्या 50 वर्ष तर त्याच्यावर हा मार्ग आहे का, हा उपाय आहे का? मग उपाय नाही आहे सर, ते आम्हाला मान्य आहे. आम्ही खोदले, त्याच्यामध्ये आमची चूक आहे, ते आम्ही मान्य करतो. पण सर 50 वर्ष आम्ही या रस्त्यासाठी लढा देतोय तरी इथं काही प्रगती दिसून येत नाही. म्हणून सर आज आमचा समाज तापलेला आहे. म्हणून बुवा जर आमच्या समाजाला असो त्यांच्या समाजाला असो सगळ्यांनाच अडचण होत असेल तरी जर तुम्ही रस्त्याला करून देत नसतील तर समाजाच्या पुढं सर्वांच्या मते सरकारी रस्ता खोदणे, वाहतुकीला अडथळा करणे तुमच्या गुन्हा दाखल होऊ शकतो याची कल्पना आहे? हो सर आहे. तरी तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे सर. पर्याय तर काढावाच लागेल कारण लढाईला उतरल्याशिवाय पुढं मार्ग निघणार नाही. त्याच्यामुळे सर आम्ही टोकाचं पाऊल उचललेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.